x तिथं 8 शून्य 100 ने भागितल्यामुळे गेले. आता उरलं काय 8x आणि 40. आता जो एक नियम सांगतोय ते लक्षात ठेवा. हा हे बरोबरचं चिन्ह आहे. हा 8 या संख्येला x ला गुणिले. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय करियर अकॅडमीच YouTube चॅनल. मुलांनो, वरती बॅच मध्ये आजचं आपण पर्सेंटेजवर दुसरं लेक्चर घेणार आहोत. काल टक्के शक्यवारी काय असते, पर्सेंट कशाला म्हणतात, पर्सेंट कसे कॅल्क्युलेट केले जातात, तर आता त्याची दुसरी स्टेप वरती मिळवायची आहे ना, तर आपल्याला एक एक स्टेप जावं लागेल आणि एक एक व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघाल तर तुम्हाला त्याच्यातून बेसिक कळेल आणि बेसिक कळल्यानंतर पुढचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे हे तुम्हाला. तर चला आपण बघूया आज प्रॉब्लेम कसे आहेत, पर्सेंटेजवर प्रॉब्लेम कसे येतात आपल्याला. 400 चे 10% म्हणजे 800 चे किती टक्के. आता बघा 400 चे 10% म्हणजे 800 चे किती टक्के. किती म्हणजे काय x. किती म्हणजे काय x. म्हणजे 400 चे 10% काढल्यावर जी संख्या येईल ना ते 800 चे किती टक्के आहे. थोडीशी स्टेप मी हळूला सांगतो, थोडीशी एक स्टेप पुढे जायचं. तर पक्षांतरचा नियम काय असतो हे पण तुम्हाला मी समजून सांगणार. बघा 400 चे 10% 100 ने आपण 400 ला डिवाइड केले तर आला आपण 40 बरोबर 800 चे 1%. बरोबर. आता बघा या 100 ने 800 ला भागू शकतो आपण. यस, भागितलं. आता इथे काय 40 बरोबर 8 गुणिले x. 40 बरोबर 8 गुणिले x. तिथं 8 शून्य 100 ने भागितल्यामुळे गेले. आता उरलं काय 8x आणि 40. आता जो एक नियम सांगतोय ते लक्षात ठेवा. हा हे बरोबरचं चिन्ह आहे. हा 8 या संख्येला x ला गुणिले म्हणजे त्याला मल्टिप्लाय करते, गुणाकार करते त्याच्याशी. पण हा इकडचा 8 जो x ला मल्टिप्लाय करतो तो पक्षांतर करताना इकडे भागिले येतो 40 आणि इकडे फक्त x. हे लक्षात ठेवा. पक्षांतर काय हा सध्या बीजेपीत होता, आता समजा काँग्रेसमध्ये आला, त्याची व्हॅल्यू कमी होती ना, इकडे गुणिले होतं तर इकडे भागिले होतं. हे लक्षात ठेवा. पक्षांतर म्हणजे काय एका साइडवरून दुसऱ्या साइडमध्ये जाणे. हे बरोबरचं चिन्ह आहे. बरोबरच्या चिन्हात इकडच्या संख्या इकडे येतात, इकडच्या संख्या इकडे जातात, कारण गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी हे आपल्याला करावंच लागतं. मग याला काय म्हणतो आपण पक्षांतर. काय म्हणतो पक्षांतर. आणि ह्या पक्षांतर मध्ये नियम असे आहे, ते नियम तुम्हाला सांगतो. हे पक्षांतर हे बरोबरचं चिन्ह आहे. इकडे समजा 10 ही संख्या असली आणि तिला इकडे जायचं असेल तर तिची व्हॅल्यू होती -10. इकडे समजा 5 असेल तर इकडे येताना -5 होते. ओके. त्याचबरोबर समजा इकडे तुमची 25 आहे, ती इकडे येताना -25 होते. इकडे 6 असेल तर इकडे येताना -6 होते. हे ते पक्षांतराचे छोटे छोटे नियम आहेत. हे नियम तुम्हाला मी गणित शिकवतानाच सांगणार आहे की जेणेकरून हे प्रॅक्टिकली तुम्हाला कळेल आणि त्याचे एक्स्ट्रा व्हिडिओ बनवण्याची आपल्याला गरज भासणार नाही. आता बघा पक्षांतर केलं आपण. पक्षांतर करताना हा जो 8x ला गुणिले होता तो इकडे येताना काय झाला भागिले झाला. म्हणजे हा 8 या 40 ला डिवाइड करतो, भाग करतो. तर 8 च्या पाड्यात 40 आहे. 8 × 8 8 म्हणजे 40 म्हणजे 5 बरोबर x. आपल्याला काय पाहिजे होतं तर छेद किती. किती म्हणजे आपण त्याला x अजून केलं. काय अजून केलं x किती टक्के. तर त्याची व्हॅल्यू किती आली 5. म्हणजे 800 चे किती टक्के उत्तर येईल ते 5%. म्हणजेच काय 400 चे 10%
म्हणजेच 800 चे 5%. हे पुन्हा मी अजून डिटेल एक्सप्लेन करतो, पुन्हा सांगतो तुम्हाला. 410% बरोबर 800 चे किती टक्के. बरोबर. आता इथे किती आलं 40. 400 चे 10% किती आले 40. आणि आता आपल्याला या 8 गुणिले x 800 चे किती टक्के म्हणजे 40. 800 चे किती टक्के म्हणजे 40. तर बघा हा x इकडे 8 ला गुणिले 8 याला गुणिले हा इकडे पक्षांतर करताना जेव्हा येतो तेव्हा इकडे गुणिले असेल तर इकडे त्यांना भागिले 40/8. हा x इकडे 8×45 म्हणजे 5 बरोबर x. 5 बरोबर x. आता त्याने करायचं आपल्याला म्हणजे काय 800 चे 5% बरोबर किती यायला पाहिजे 40 यायला पाहिजे. आपलं 40 उत्तर आलं आहे. 40 हे बघा किती उत्तर आलं 40. इकडे किती आलं 40. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. तर ही प्रोसिजर तुम्हाला आता स्टार्ट करताना थोडीशी अवघड वाटेल, पण अजून पुढचे जे 2 प्रॉब्लेम आपण घेऊ त्यात तुम्हाला ती अजून इझी होईल. आता बघा मित्रांनो, आता आपण 2 नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. आता बघा मागचा प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम सेम आहे, फक्त टक्केवारी चेंज केलेली आहे. आता ती कशी 1200 चे 3% बरोबर 400 चे x%. किती टक्के आपल्याला माहिती आहे का नाही माहिती. तर बघा आपल्याला ह्या 100 ने 1200 ला डिवाइड केलं 12×36 या दोघांचा गुणाकार 36. इकडं याने याला डिवाइड करा उरला किती 4x बरोबर. तर 4x म्हणजे 4 गुणिले x. आता हा x इथंच ठेवायचा आहे, 4 आपल्याला इकडे घेऊन जायचा आहे. तर तो 4/36/4 त्यामुळे इकडे गुणिले पक्षांतर करताना बरोबरचे चिन्ह याच्याकडे येताना तो किती होईल 4. म्हणजे जेव्हा साइड चेंज करतो तर गुणिले असेल तर इकडे कशाला येतो भागिले, इकडे भागिले असेल तिकडे जाताना काय होईल गुणिले. तर बघा x तसंच 4 ने 36 ला भाग जातो 4 × 36. मग x ची व्हॅल्यू किती आली 9. म्हणजे 1200 चे 3% म्हणजे 400 चे किती टक्के उत्तर आलं आपलं 9%. किती टक्के उत्तर आलं 9. कसं काढलं आपण फक्त चे म्हणजे गुणिले काल आपण शिकलो आहोत. आज आपण त्याच्यावर पुढची स्टेज करणार आहोत, कारण 2 प्रॉब्लेम एकत्र सॉल्व्ह करतोय ना, तर कन्सेप्ट क्लिअर करूया. आता बघा आपण तिसरा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. तिसऱ्या प्रॉब्लेम मध्ये काय विशेष आहे ते बघा. थोडीशी लँग्वेज चेंज केलेली आहे, पण विचारताना परीक्षेला असे प्रश्न विचारले जातात. एका संख्येचे एक संख्या कोणती आहे x तिचे 10%. एका संख्येचे 10%. एक संख्या माहिती नाहीये x तिचे 10% म्हणजे 500. म्हणजे काय 500. एका बघा हे वर्ड जे दिले ना ते आपण नंबर्स मध्ये कन्वर्ट करू. एका संख्येचे 10% बरोबर 500. तर ती संख्या कोणती. ती संख्या कोणती आपली x काढायची x. तर चला तर हा x आता बघा हा एक 0 भागाकार करताना इथे कट झाला, इथं उरला 1 खाली उरला 10 बरोबर 500. आता मी पक्षांतर करायला सांगितलं होतं, बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे इकडे असेल तर इकडे त्यांना भागिले. आता हा 10 हा एकाला भागिले आहे, इकडे जाताना काय होईल गुणिले. कसं 500 गुणिले 10 आणि हा x ॲज इट इज आणि एकाने x ला गुणलं तर x तोच येतो. त्याच्यामुळे प्रश्न नाही करायचा किंवा टेन्शन नाही घ्यायचं काय आहे बरोबर. 500 ला 10 ने गुणलं किती आला गुणाकार 5000. आहे की सोपं. म्हणजे आपल्याला 10% ची व्हॅल्यू दिलेली आहे 500, पण 100% म्हणजे किती किंवा ती पूर्ण संख्या म्हणजे किती. तर काढायची पद्धत अतिशय सोपी आहे. इथं मी बाकी टेक्निकॅलिटी पूर्ण करत नाहीये त्याला म्हणून जर एक नाही. आपल्याला फक्त बेसिक काय आहे
प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आणि आपण हळूहळू जसजसे पुढे जातो तसं हे शॉर्टकट्स मी तुम्हाला कालही सांगितले माझे सांगतो आहे तर आपण हळूहळू पुढे जाऊया. आता बघा चौथ्या नंबरचा प्रॉब्लेम आहे. चौथ्या नंबरचा सेम तिसऱ्या प्रॉब्लेम सारखा आहे. आता बघा मी वाचतो तुम्ही लक्ष द्या. पुन्हा आपल्याला काय करायचं मॅथमॅटिक्सचे सायन्स मध्ये चेंज करायचे बघा. एका संख्येचे एक संख्या एक 25% बरोबर 400. तर ती संख्या म्हणजे कोणती जी आपण ऍज्युम केली ती संख्या कोणती? आपण जी संख्या ऍज्युम केली तर ती संख्या कोणती? तर बघा एका संख्येचे 25% बरोबर 400. आता तुम्हाला माहिती आहे x बरोबर 25 एक 25 25 चौक 100 25 ने 100 ला भागिले 4. तर आता हा 4 काय आला या संख्येला भागिले आहे म्हणजे 25 ला भागिले होता किंवा x ला भागिले. इकडे असताना काय होईल गुणिले होईल म्हणजे किती 400 गुणिले 4 म्हणजे x बरोबर किती येईल 1600. x बरोबर किती येईल 1600 म्हणजे ती संख्या कोणती 1600. आता तुम्ही म्हणाल हे आम्हाला काढून दाखवा तर आपण तेही करू. आता काय दिलेलं आहे 1600. आपण इथे लिहू 1600 चे 25% बरोबर किती पाहिजे आपल्याला आन्सर आलं पाहिजे 400. हे तर काय बघूया हे दोन झिरो गेले हे दोन झिरो 25 गुणिले 16 किंवा 16 गुणिले 25. आता 25 आहे 250 होतात 25 150 होतात म्हणजे जर गुणाकार केला तर ही संख्या किती येते 400. म्हणजे आपलं उत्तर काय आहे बरोबर. हे टॅली करायचं टॅली तसंच शोधायचं. हे आपण काढलेलं आन्सर बरोबर आहे की नाही आहे तेही आपल्याला सॉल्व्ह करता आला पाहिजे. आता बघा हा रेग्युलर एक प्रश्न असतो प्रत्येक परीक्षेत असतो आणि तो जर आपल्याला समजला तर मात्र आपण पर्सेंटेजचे बेसिक अतिशय काटेकोरपणे शिकतो. असं काय 400 पैकी 360 आपण माहिती ना आपले मार्क्स कसे लिहितात 400 खाली लिहिले असतात आणि किती मार्क्स मिळाले ते वरती लिहिले असतात. 400 पैकी 360 400 पैकी 360 म्हणजे तर शेकडा किती. तर हे पर्सेंटेज करायचं आहे डिवाइडेड बाय मल्टिप्लाइड बाय 100. त्याला 100 ने मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येऊ शकतो. आता बघा हे दोन झिरो ते गेले हे काय गेले दोन झिरो गेले म्हणजे काय आलं 4 1 4 4 9 36 म्हणजे किती टक्के आले ते 90%. किती टक्के आले 90%. म्हणजे 400 पैकी 360 जेव्हा मार्क्स मिळतात याचा अर्थ तुम्हाला 90% मार्क्स मिळाले आहेत असं कसं. तर मुलांनो हे 5 प्रॉब्लेम आहे ना हे 5 प्रॉब्लेम पैकी तुम्हाला परीक्षेत 1-2 प्रकारावर ते 100% विचारतात. अवघड नाही पण आपण जर प्रयत्न केला मी जे तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवले तर तुम्ही जरूर त्याच्यावर प्रॅक्टिस करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आमच्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅचला तुम्हाला जॉईन व्हायचं असेल वर्दी बॅच आपल्या बॅचचं नाव काय वर्दी बॅच. वर्दी बॅचला जॉईन व्हायचं असेल आणि वर्दी घ्यायची असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्सवर खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी काय दिलेलं आहे मोबाईल नंबर दिलेला आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ईमेल आयडी जे तुम्हाला लागेल ते ईमेल आयडी मार्फत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअप नंबर पण आहे व्हॉट्सअपवरही कॉन्टॅक्ट करू शकता. की तुम्हाला वर्दी मिळवायची असेल तर माय करियर अकॅडमी शिवाय दुसरा पर्याय नाहीये. त्याचं बेसिक बिलकुल गेलेलं आहे. आम्ही ते व्हिडिओ तिथून शिकतो त्याचं बेसिकच नाहीये की तुम्हाला आम्ही शिकणार आहोत आणि तुम्हाला वर्दी मिळवून देण्यात एक महत्वाचा रोल निभावणार आहोत. शेवटी प्रयत्न तुमचे राहणार आहेत मार्गदर्शन आमचं राहणार आहे. ओके हा शेअर व्हिडिओ तुम्ही जरूर करा सबस्क्राईब करा लाईक तर पाहिजेच.